Hello students, in the previous lecture we have studied few points related with types of fire insurance. Today we are going to study the remaining types of fire insurance for study purpose. The next type of fire insurance is excess policy. In this policy, when the value of goods or stock fluctuate, आपल्याला माहिती आहे की जो स्टॉक प्राइस असतात त्या स्टॉक प्राइजेस गुड्सच्या ह्या काय होत असतात फ्लक्च्युएट होत असतात मीन्स आयदर दे मे फॉल ऑर मे दे राईज. अकाउंट्सच्या बऱ्याचशा आपण फायनल अकाउंट्सच्या ॲडजस्टमेंटमध्ये क्लोजिंग स्टॉकची एक ॲडजस्टमेंट असते की ज्याच्यामध्ये दोन प्राइजेस बऱ्याच वेळा दिलेले असतात. एक असते कॉस्ट प्राइस म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगला जो खर्च आलेला आहे तो असतो सगळ्यात मिनिमम, आणि दुसरी जी कॉस्ट असते किंवा जी प्राइस दिलेली असते ती असते मार्केट प्राइस. आणि दोघांपेक्षा मध्ये आपण कोणती कन्सिडर करतो, विच एव्हर इज लेस. तसंच ज्यावेळेस व्हॅल्यू ज्या आहेत गुड्सच्या त्या फ्लक्च्युएट होतात त्यावेळेस अशा वेळेस एक्सेस पॉलिसी ही युजली घेतली जाते फायर इन्शुरन्समध्ये. पुढे काय म्हटलेलं आहे, देन एक्सेस पॉलिसी मे बी टेकन बाय इन्शुअर्ड अपार्ट फ्रॉम नॉर्मल पॉलिसी. मग फ्लक्च्युएशन ज्यावेळेस जास्त असेल तुमच्या गुड्सच्या प्राइजेसमध्ये त्यावेळेस एक्सेस पॉलिसी घेतली जाईल. द इन्शुअर्ड विल टेक 2 पॉलिसीज. अशा वेळेस इन्शुअर्ड जो आहे तो किती पॉलिसीज घेणार आहे, ही इज गोइंग टू टेक 2 पॉलिसीज. वन पॉलिसी फॉर द अमाऊंट बिलो विच द व्हॅल्यू ऑफ द स्टॉक डज नॉट फॉल, ज्याला आपण कॉस्ट प्राइस म्हणतो, की त्याच्यापेक्षा जास्त वस्तूची किंमत होणार नाही, जाणार नाही, अशासाठी एक पॉलिसी घेतली जाईल. अँड अनदर पॉलिसी टू कव्हर द एक्सेस व्हॅल्यू बाय विच द प्राइस ऑफ द गुड्स फ्लक्च्युएट. आणि एक एक्सेस व्हॅल्यू की ज्याच्यामध्ये काय होणार आहे, प्राइसचं फ्लक्च्युएशन होणार आहे, त्याच्यासाठी एक वेगळी पॉलिसी घेतली जाईल. इथे त्यांनी एक एक्झाम्पल कोट केलंय बघा. फॉर एक्झाम्पल, इफ द व्हॅल्यू ऑफ स्टॉक रेंजेस बिटवीन 1,50,000 अँड ₹2 lakhs, मग 1,50,000 आणि 2 लाख. आता यांच्यामधला जो डिफरन्स आहे तो किती आहे, 50,000चा आहे. मग एक पॉलिसी जी आहे ती लोवेस्ट प्राइस जी आहे म्हणजे 1,50,000 साठी घेतली जाईल. आणि ह्या दोघांमधला जो डिफरन्स आहे, जी एक्सेस व्हॅल्यू आहे, ती एक्सेस व्हॅल्यू किती दिली त्यांनी, 50,000 दिलेली आहे. तर या 50,000 साठी एक एक्सेस अमाऊंटसाठी वेगळी पॉलिसी घेतली जाईल. अशा पद्धतीने किती पॉलिसीज घेतल्या जातील, 2 पॉलिसीज घेतल्या जातील. वन फॉर द अमाऊंट बिलो विच द व्हॅल्यू ऑफ स्टॉक डज नॉट फॉल अँड वन फॉर द एक्सेस व्हॅल्यू. द नेक्स्ट टाइप ऑफ फायर इन्शुर इज रिइन्स्टेटमेंट पॉलिसी. आता रिइन्स्टेटमेंट म्हणजे काय, द ॲक्शन ऑफ गिव्हिंग समवन बॅक अ पोझिशन दे हॅव लॉस्ट. फायर इन्शुरन्समध्ये याला असं कन्सिडर केलं जाईल की आग लागण्याआधी तुमचे गुड्स किंवा ॲसेट्सच्या व्हॅल्यू जे काय असणार आहेत तशी पोझिशन तुमची पुन्हा क्रिएट करून देण्याची जबाबदारी इन्शुरन्स कंपनी याच्यामध्ये घेते. दिस इज अ टाईप ऑफ पॉलिसी व्हेअर द इन्शुरर मीन्स इन्शुरन्स कंपनी अंडरटेक्स टू रिप्लेस द प्रॉपर्टी ऑर गुड्स लॉस्ट बाय फायर. आता त्याच्यामध्ये हा वर्ड इम्पॉर्टंट आहे, रिप्लेस. आत्तापर्यंत आपण जे पाहिलेलं आहे इन्शुरन्समध्ये तिथे कॉम्पन्सेट हा शब्द आलेला होता, इथे काय म्हटलेलं आहे त्यांनी, रिप्लेस. मग काय रिप्लेस करणार आहे ते, प्रॉपर्टी लॉस्ट बाय फायर ऑर द प्रॉपर्टी डॅमेज्ड बाय फायर. इथे काय पे केलं जाणार नाहीये, कॉम्पन्सेट करण्याऐवजी जी प्रॉपर्टी तुमची लॉस होणार आहे ड्यू टू फायर ती काय केली जाणार आहे, रिप्लेस केली जाणार आहे. And while paying the compensation, the depreciation amount of the policy is not taken into consideration. आणि डिप्रिसिएशन जे आहे हे कन्सिडर केलं जाणार नाही, कारण आपण डिप्रिसिएशनच्या प्रॉब्लेम्समध्ये पाहतो की डिप्रिसिएशनमुळे व्हॅल्यू जी आहे ॲसेट्सची, फिक्स ॲसेट्सची युजली, वेदर इट इज फर्निचर, बिल्डिंग, मशिनरी, तर त्या काय होत जातात, कमी होत जातात. पण इथे डिप्रिसिएशन कन्सिडर केलं जाणार नाहीये. वॉट एव्हर द व्हॅल्यू ऑफ द assets will be replaced by the insurance company, and due to this the rate of the premium is higher in reinstatement policy.
मग युजली आपण बघतो फॅक्टरीज मधल्या ज्या मशिनरीज असतात त्या मशिनरीज जर जळाल्या आगीमुळे किंवा एक्सप्लोजनमुळे किंवा जर काही नुकसान झालं तर अशा वेळेस या काय कराव्या लागतात, रिप्लेस कराव्या लागतात. मग युजली मशिनरीजसाठी किंवा प्रोडक्शन युनिटसाठी ही रिइन्स्टेटमेंट पॉलिसी जी असते ही जास्त प्रेफरेबल असते, की ज्याच्यामध्ये ती मशिनरी पूर्ण रिप्लेस करून देण्याची जबाबदारी त्या इन्शुरन्स कंपनीची राहते. This kind of policy is called as reinstatement policy, and they are usually suitable for manufacturing units where machineries are usually lost due to either fire or due to explosions. नेक्स्ट पॉलिसी इज कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी. कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी म्हणजे काय, ज्याच्यामध्ये बरेचसे रिस्क फॅक्टर्स ज्या आहेत त्या काय केल्या जातात, कव्हर केले जातात. युजली कोणत्याही इन्शुरन्समध्ये लॉसेस ड्यू टू रायट्स और वॉर जे आहे हे कव्हर केलेले नसतात. म्हणजे दंगलींमुळे किंवा युद्ध परिस्थितीमुळे जर काही लॉसेस झालेले असतील ॲसेट्सला तर ते युजली भरून दिले जात नाही. पण ही जी पॉलिसी आहे याच्यामध्ये काय केलेलं त्यांनी, हे लॉसेस नाही पण बरेचसे रिस्क फॅक्टर्स जे आहेत ते एका सिंगल पॉलिसी अंडर काय केलेले असतात, कव्हर केलेले असतात. अशा पॉलिसीला म्हटलं जातं कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी. मग कोणकोणते लॉसेस कव्हर केलेले आहेत, लॉसेस ऑफ गुड्स ड्यू टू फायर, आगीमुळे जर काही नुकसान झालेलं असेल तर ते कव्हर केलं जाईल. किंवा जर काही एक्सप्लोजन झालं, तुमचं प्रोडक्शन युनिट्स असेल, बिल्डिंग्स असेल, मॅन्युफॅक्चरिंग युनिट असेल, अशा ठिकाणी एक्सप्लोजन होण्याच्या पण पॉसिबिलिटीज असतात, तर त्याच्यामुळे तुमच्या ॲसेट्सला, गुड्सला होणारे लॉसेस सुद्धा कव्हर केले जातात. नेक्स्ट दिलेले त्यांनी एक्झाम्पल अर्थक्वेक. अर्थक्वेकमुळे सुद्धा तुमच्या बिल्डिंग्स असतील, फिक्स्ड ॲसेट्स असतील किंवा गुड्स असतील यांचं सुद्धा नुकसान होऊ शकतं. आणि पुढे दिलेलं त्यांनी एक्झाम्पल फ्लडचं, की आपण आजकाल बऱ्याच वेळेला पाहतो की ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी होते त्या ठिकाणी फ्लडमुळे सुद्धा जनजीवन हे विस्कळीत होतं आणि त्यामुळे तिथल्या बऱ्याचशा बिझनेस युनिट्स आणि त्यांच्या असणाऱ्या ॲसेट्स ह्या लॉस होतात, त्यांचा लॉस होतो. अशा वेळेस असे सगळे वेगवेगळ्या फॅक्टर्समुळे जे काही लॉस होतात ते कव्हर केले जातात एकाच सिंगल पॉलिसीमध्ये. अशा पॉलिसीला म्हटलेलं आहे त्यांनी कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी. नेक्स्ट टाइप ऑफ पॉलिसी इज कॉन्सिक्वेन्शियल लॉस पॉलिसी. कॉन्सिक्वेन्शियल लॉस म्हणजे ज्यावेळेस आग लागेल आणि आगीमुळे तर तुमचं नुकसान होणारच आहे तुमच्या गुड्सला आणि ॲसेटला, पण ती आग लागल्यामुळे बऱ्याच वेळेला प्रोडक्शन युनिट थांबतं तुमचं, बऱ्याच वेळेला तुमचे इतर लॉसेस होतात. तर असे जे लॉसेस असतात त्याला कॉन्सिक्वेन्शियल लॉस म्हटलेलं आहे. त्याचे एक्झाम्पल्स आणि इन्फॉर्मेशन काय दिली आहे बघा, की बऱ्याच वेळेला कोणतंही फायर इन्शुरन्स हे कशासाठी केलेलं असतं, इंडेमनिफाय द मटेरियल लॉसेस. पण बऱ्याच वेळेला काही लॉसेस असे असतात जे काय असतात टँजिबल पण असतात आणि इनटँजिबल. जसं आपण गुडविल बघतो किंवा तुम्हाला होणारे जे काही भविष्यातले प्रॉफिट्स असतात तर हे गुडविलमध्ये कन्सिडर केलेले असतात, तर त्याला आपण इंटँजिबल प्रॉपर्टीज म्हणतो. आणि मग या इंटँजिबल प्रॉपर्टीजमुळे तुमचं जर प्रॉफिटचं प्रमाण आहे हे कमी किंवा अधिक होऊ शकतं. फॉर एक्झाम्पल बघा, the policy provides an indemnity to the insured for loss of net profit, payment of standing charges, and expenditure in respect of the increased cost of working. फॉर एक्झाम्पल, तुमच्या फॅक्टरीला आग लागलेली आहे. फॅक्टरीला आग लागल्यामुळे तुमचं प्रोडक्शन युनिट काय झालेलं आहे, बंद झालेलं आहे. पण जर ती फॅक्टरीची जागा रेंटने असेल तर ते रेंट तुम्हाला पे करावं लागणार आहे. किंवा तुमची फॅक्टरी तुम्हाला पुन्हा आधीसारखी तयार करायला तुमचा काही वेळ जाणार आहे, प्लस तुमचे अधिक त्याच्यात पैसे खर्च होणार आहेत. मग तिथे तुमची वर्किंग कॉस्ट काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. प्लस तुमचे जे काही स्टँडिंग चार्जेस असतील, एक्सपेंडिचर्स असतील हे चालू राहणार आहेत. मग असे लॉसेस भरून काढण्यासाठी फायर लॉसेसमुळे ज्या काही पॉलिसीज घेतलेल्या असतात त्याला म्हटलं जातं कॉन्सिक्वेन्शियल लॉस पॉलिसी. इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे बघा, आगीमुळे काय होतं, इंटरप्ट होतात तुमचे बिझनेस ॲक्टिव्हिटीज, नॉर्मल बिझनेस ॲक्टिव्हिटीज. आणि म्हणून अशा वेळेस तुमचे इतर डॅमेजेस, तुमचे प्रिमायसेसचे ड्यूज किंवा अदर तुमचे काही धोके असतील, पेरिल्स म्हणजे इतर काही धोके असतील, हे इन्शुर्ड जो आहे अंडर द फायर मटेरियल डॅमेज पॉलिसी काय केलं जातं, रिकवर केले जातात किंवा कव्हर केले जातात. मग असे लॉसेस कोणते आहेत,
लॉस ऑफ ग्रॉस प्रॉफिट ड्यू टू अ रिडक्शन इन टर्नओव्हर. कारण की जर तुमचं प्रोडक्शन युनिट बंद पडलेलं असेल तर तुमचं सेल होणार नाही. सेल होणार नाही म्हणजे तुमचं टर्नओव्हर कमी होणार, आणि टर्नओव्हर कमी झाला तर तुमचा गेनचं जे प्रमाण आहे त्याचा रेशो जो आहे तो काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि म्हणून हा गेन परत स्पीडअप करायला तुम्हाला कशाची गरज पडणार आहे, तुमचं वर्किंग कॉस्ट जी आहे ती काय करावी लागणार आहे, तुम्हाला वाढवावी लागणार आहे पुन्हा तुमचं सेटअप तयार करण्यासाठी. आणि म्हणून इन्क्रीज कॉस्ट ऑफ वर्किंग इनकर्ड इन मिनिमायझिंग दॅट लॉस ऑफ ग्रॉस प्रॉफिट. तर असे जे काही इन्क्रीज झालेले कॉस्ट आहेत, तुमचा ग्रॉस प्रॉफिट जो कमी होतोय तो भरून काढण्यासाठी, तर अशा प्रकारचे सुद्धा जे काही लॉसेस होतात, कॉन्सिक्वेन्शियल लॉसेस, हे तुमचे ह्या पॉलिसी अंडर कव्हर केलेले असतात. कारण प्रोडक्शन तुम्हाला पुन्हा नव्याने सुरू करायचं असेल, पुन्हा ते स्पीडअप करायचं असेल, तर त्याच्यासाठी तुम्हाला वर्किंग कॅपिटल हे खूप जास्त पुट ऑन करावं लागेल. आणि लोकांकडून काम जास्त करून घ्यावं लागलं तर तुम्हाला त्यांना वेजेस, त्यांच्या सॅलरीज किंवा ओव्हरटाईम पे करावं लागेल. आणि म्हणून असे जे काही लॉसेस होतात हे लॉसेस याच्यामध्ये भरून काढले जातात. अशा पॉलिसीला म्हटलेलं आहे कॉन्सिक्वेन्शियल लॉस पॉलिसी. And the last type of fire insurance policy is sprinkler leakage policy. स्प्रिंकलर आपण बऱ्याच जणांना माहिती आहे, जे गावाकडे राहतात, शेतीवरती काम करतात, की युजली शेतीमध्ये फार्मिंगसाठी स्प्रिंकलर्सचा वापर केलेला असतो इरिगेशनमध्ये. आता इथे इरिगेशन नाही, पण आपण बऱ्याच वेळेला बघतो की शहरांमध्ये जे काही बिझनेस हाऊसेस असतील, प्रोडक्शन युनिट्स असतील, हे मल्टी स्टोरेड असतात, मोठमोठ्या बिल्डिंग्स असतात. आणि म्हणून तिथे ऑफिसेसमध्ये एक फायर प्रोटेक्शन म्हणून स्प्रिंकलर सिस्टम बसवलेली असते. मग हे स्प्रिंकलर जर लीक झाले तर अशा वेळेस जे तुमच्या ॲसेट्सला, तुमच्या ऑफिसेसच्या फर्निचरला किंवा तुमच्या इतर ॲसेट्सला जर काही डॅमेज झालं तर तो डॅमेज भरून काढायचं काम या पॉलिसी अंडर केलं जातं. आता स्पेसिफिकली म्हटले बघा काय, की स्प्रिंकलर लिकेज पॉलिसी कव्हर्स डॅमेज टू प्रॉपर्टी कॉस्ड बाय अन ऑटोमॅटिक स्प्रिंकलर सिस्टम that has leaked out or discharged water accidentally. हे इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये, की हे जे स्प्रिंकलर्स आहेत, या स्प्रिंकलर्स मधून ऍक्सिडेंटली काय होणार आहे, पाणी बाहेर येणार आहे, रादर दॅन इन रिस्पॉन्स टू फायर अँड स्मोक. आता बऱ्याच वेळेला काय असतं बघा, बऱ्याचशा ऑफिसमध्ये लिहिलेलं असतं की स्मोकिंग अलाउड नाहीये किंवा कोणत्या प्रकारचं धूप, दिवा, अगरबत्ती लावायची नाही. कारण त्यांनी काय केलेलं असतं, त्यांच्या ऑफिसमध्ये हे स्प्रिंकलर सिस्टम लावलेली असते, की जे सेन्सर्स जे आहेत, सेन्सर्सच्या आधारावरती हे काम करतात, की एखाद्या पर्टिक्युलर टेम्परेचरपेक्षा जर टेम्परेचर हाय झालं त्या रूममध्ये किंवा त्या रूममध्ये जर धूर झाला, स्मोक झाला, तर ते जे काही सेन्सर्स आहेत ते सेन्सर्स त्यांच्या सिस्टमला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतात. आणि एका पर्टिक्युलर हीट लेवलच्या पुढे जर टेम्परेचर गेलं किंवा स्मोक जर आढळला सेन्सर्सला, तर हे स्प्रिंकलर्स ऑटोमॅटिकली चालू होतात. आणि मग हे ऑटोमॅटिकली चालू झाल्यानंतर जिथे जिथे ही स्प्रिंकलर सिस्टम लावलेली आहे तिथे तिथे पाण्याचे फवारे उडायला सुरुवात होते, जेणेकरून जर आग लागलेली असेल तर ती आग विझवली जाईल. पण आगच लागलेली नसेल, फॉल्स अलार्म जर लागला गेला, तर मग अशा वेळेस तुमच्या प्रॉपर्टीचं नुकसान होण्याची शक्यता असते. इथे फायर अलार्म दिसतोय बघा आपल्याला एका इमेजमध्ये, आणि एका साईडच्या इथे दिसतंय की स्प्रिंकलर सिस्टम जी आहे, ही स्प्रिंकलर सिस्टम ऑटोमॅटिकली काय झालेली आहे, सुरू झालेली आहे. पण जर आग लागलेली नाहीये आणि स्प्रिंकलर सिस्टम जर ऑटोमॅटिकली सुरू झाली ऍक्सिडेंटली, तरच लॉसेस कव्हर केले जातील. पण जर आग लागलेली असेल आणि स्प्रिंकलर सिस्टम जर सुरू झाल्या, तर मग जे काही लॉसेस आहेत लिकेजचे, तर ते पे केले जाणार नाही. हे लास्ट लाईनला त्यांनी इथे कन्फर्म सांगितलेलं आहे. However, the discharge or leakage of water due to heat caused by fire, repair, or alteration of building, earthquake, war, explosion are not covered by this policy. ही फक्त जर ऍक्सिडेंटली जर तुमची स्प्रिंकलर सिस्टम सुरू झालेली असेल आणि मग जर तुमच्या प्रॉपर्टीला जर काही लॉसेस झाले, गुड्सला लॉसेस झाले, तरच ते पे केले जातील, अदरवाईज पे केलं जाणार नाही. इथे आपल्याला खालच्या इमेजमध्ये दिसते की आग लागल्यानंतर इथे सेन्सर सिस्टम्स असतात, आणि या सेन्सर सिस्टमने जर फायर अलार्म चालू केला तर स्प्रिंकलर्स जे असतात ते ऑटोमॅटिकली सुरू होतात, पाण्याचे फवारे उडायला सुरू होतात, जेणेकरून आग विझवायला मदत होते.
तर ही होती लास्ट पॉलिसी, स्प्रिंकलर लिकेज पॉलिसी. थँक यू.